श्री गुरु चरित्र अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी. अनित्य शरीर तू जानसी काय भरोसा जीवित्वाचा. एखादा असेल चिरंजीवी त्यासी बुद्धी बरवी. अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा. देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर. जवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयाचे शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य कवने करुण धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षणक्षणे. करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी परियेसा. जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी. मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी. जैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊन जाती उदका. परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते. जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही. तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ. जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परियेसी. तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी परियेसी. या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वजनी. आम्हा का हो वर्जिसी जननी काय बुद्धी बरवी असे. ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका. विस्मय करीती सभा लोका बाळक केवी तत्व सांगतो. एकोणी पुत्राचे वचन माता करीत से नमन. देव निरोपिला ज्ञान विनंती माझी परिसावी. तुवा निरोपिले आम्हासी पुत्र चारी होतील ऐसी. विश्वास नवेगा मानसी कुळदेवता पुत्र राया. जववरी होय एक सूत तववरी राहावे समीपत. निरोप दे नेदी तववरी सत्य म्हणून विनवित ए वेळी. माझे विचार अव्यवरोनी जरी जाशील निर्वोनी. प्राण देईल तक्षणी हा निश्चय अवधारी. पुत्र नवसी तू आम्हासी आमुचे कुळदैवत होसी. सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा. एकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोन. आमुचे बोल सत्य जान तू हे वाक्य निर्धारी पा. तू ते होताचे पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषणी. मग न राहे एक जननी बोल आपले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी. वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज. ऐसे करुनिया निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती. वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतांशी. नगर लोक विस्मय करती अभिनव झाले ऐसे म्हणती. बाळ पाहव वर्ष साती वेदचारी सांगतसे. विद्वानाहून विद्वान विद्यार्थी तिनी वेद पडती. षटशास्त्री जे म्हणवेती तेही येती शिकावया. येणे वरी तया घरी राहिले गुरु प्रीती करी. माता झाली गरोधरी महानंद करीतसे. तव 9 मास झाली अंतर्वतनी माता झाली प्रसूती. पुत्र झाले युग्म ख्याती अतिसुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार. आशीर्वाद असे गुरु असत्य केवल होईल. ऐशावरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक. खेळवतेसे माता एक आले श्री गुरु तया जवळी. जननी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना. दोघे पुत्र निदाना पूर्णायुषी आहेत जान. आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जान. आता अमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे. संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती ते वेळी. संतोषनी माता पिता चरणावरी ठेविती माथा. स्वामी आमची कुळदेवता अशक्य आम्हा बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना. माया मोहे वेष्टून कामना नेनेची मैमान तुमचे. माया प्रपंचे वेष्टोनी तू ते जरी सूत मनोनी. समयी निष्ठुर बोलू वचनी क्षमा करे स्वामिया. तारक आमुचे वंशासी बापा तू अवतरलासी. प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया. आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातायात कडे करावे दातारा. सग्राम वरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी चांगा. पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42. आम्हा ठेविसी कवने परी या धुरंधर संसारी. तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा. एकोणी माता पित्यांचे वचन बोलती श्री गुरु आपण. जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आम्हासी.
स्मरण करिता तुम्हाजवळी असेल जननी मी तत्काळी. न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे. जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी स्त्रियायुक्त. इहम सौख्य होय एक देहांती जाना परमलोक. पूजा करीती पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षतीसी. जावोनी बद्रीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो. निरोप घेऊन तये वेळा श्री गुरु निघाले अवलीळा. नगर लोक येती सकळा माता पिता ओळविती. म्हणती समस्त नगर नारी तोपासी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे. 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणवितो अखिल शाखा. मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधुजन. ऐसे त्या ते बोलोन करिता ती साष्टांग नमन. नाना परी स्तोत्र वचन करिते झाले अवधारा. नमन करोनी सकळीक आले आपुले ग्रहांतिक. पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोळवित. निज स्वरूप जननी येसी दाविता झाला परियेसी. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जनक जननी. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर. निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी. तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती. ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविती माता. आलंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करोनिया. संतोषिनिया गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती ते वेळी. ऐसे तया संभाषणी निरोप घेतला तक्षणी. परतोनी आली जनक जननी येती संतोषिनी मंदिरात. वरद मूर्ती श्री गुरुराना निघाले जावया बद्रीवना. पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी. विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी. राहुनी या तयास्थानी अनुष्ठती गुरु शिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्माराम. येणे परी तयास्थानी क्वचित काळ श्री गुरुमनी. अष्टांग योगे करुणी तप करती परियेसा. तयास काशी नगरात तापसी असती अनिक बहुत. संन्यासी यती अवधूत तप करती दारुण. तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास दुरंदरी. करिता ती तपस्वीरी अभिनव करती मनात. म्हणती पाहावो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी. कैसे वैराग्याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा. शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी. स्नान करीतो त्रिकाळेसी मन कर्णिका तीर्थात. ऐसे अमित स्रोत करीती समस्त संन्यासी दर्शना येते. वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नामे. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. तो देखोनिया नयनी स्नेह भावे सायुतसे. म्हणे समस्त यतीश्वरांसी न मना नर ब्रह्मचारीसी. अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद दिसतसे. वय धाकुटे मनोनी नमन न कराल मुनी तुम्ही. प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी. विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही यासी विनू परोपकारासी. संन्यास देता समजतासी मती स्थिर होईल. लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियेसा. या कारणे बाळकासी विनू आम्ही परियेसी. आश्रम घेवा संन्यासी पूजा करू एक भावे. म्हणून आले तयाजवळी विनविता ती मुनी सकळी. एक तापसी स्तोम मोडी विनंती असे परियेसा. लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समस्ता उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी. या कलियुगे संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन. स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी. यज्ञ ज्ञान गवालंबन संन्यास देता अतिसुदूषण. पलपैतृक भ्रातांगण करू नये म्हणताती. करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त. संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळे जन. श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापन केली परियेसा. तयावरी इतके दिवस चालत मार्ग संन्यास. कली प्रबळ होता नाश पुनर्विनिंदा करिता ती.
आश्रमाचा उद्धार, सकळ जना उपकार, करावा कृपा सागर, म्हणती सकळ मुनिजन, एकोणी त्याची विनंती, श्री गुरु मुनी आश्रम येती, वृद्ध कृष्ण सरस्वती, तयापासून परियेसा, ऐसे म्हणता सिद्ध मुनी, विनवितसे नामकरणी, संदेह होतो माझे मनी, कृपानिधी मुनिराया, म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु, ज्याते झाला अनेक गुरु, त्रयमूर्तीचा अवतारो, कवने परी दिसतसे, सिद्ध म्हणे शिष्याशी, सांगेन यांची स्थिती कैसी, पूर्वी श्री रघुनाथासी, झाला वसिष्ठ केवी गुरु, आठवा अवतार श्रीकृष्णासी, सांदीपणी झाला गुरु कैसी, अवतार होताचे मानुसी, तया परी रहाटावे, या कारणे श्री गुरुमूर्ती, गुरु केला तो कृष्ण सरस्वती, बहुकाळीचा होता यती, म्हणून त्या ते मानिले, शिष्य म्हणे सिद्धासी, स्वामी कथा निरोपेलेसी, वृद्ध कृष्ण सरस्वतीसी, गुरु केले म्हणून या, समस्त यतीश्वराहून, तयासी दिदला बहुमान, कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण, कोण गुरुचे मूळपीठ, ऐसे शिष्य विनविता, तव सांगे विस्तारता, मूळपीठ आद्यंतता, गुरु संतती परियेसा, आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वक्र गुरु, हे मूळपीठ अवधारी, तदनंतर वसिष्ठ गुरु, तेथोनी शक्ती पराशरो, त्याचा शिष्य व्यास थोरो, जो का विष्णू अवतार, तयापासून शुक गुरुजान, गौड पादाचार्य सगुण, आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर झाला, तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञानबोधी गिरीधर, त्याचा शिष्य सिंहगिरीय, ईश्वर तीर्थ पुढे झाला, तदनंतर नृसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, गुरु संतती अवधारी, मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी, विद्यातीर्थ मनोनी, पुढे झाला परियेसा, त्याचा शिष्य मळियानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथोनी सरस्वती यादवेंद्र, गुरुपीठ येणे परी, यादवेंद्र मुनीचा शिष्य, तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यासी, म्हणून विशेष मानिती, येणे परी श्री गुरुनाथ, आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ, श्री नृसिंह सरस्वती, समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात, मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी, उत्तर तीर्थ बहिरवनी, उत्तर तीर्थ बद्रीवनी, अनंत तीर्थे पहावया, समस्त तीर्थे अवलोकित, सर्व शिष्य यती सहित, भूमी प्रदक्षिणा करीत, आले गंगा सागरासी, गंगा सागरा पासव, तटाक यात्रा करीती देव, प्रयागस्थानी गुरुराव, येथे झाले परियेसा, तया स्थानी असता गुरु, आला एक द्विजवरू, माधव नामे असे विप्रू, श्री गुरुशी भेटला, ब्रह्मज्ञान तयासी, उपदेश केला प्रीतीसी, चतुर्थाश्रम तयासी, देत झाले परियेसा, नाम माधव सरस्वती, तया शिष्या ते ठेविती, तयावरी अतिप्रीती, शिष्यामध्ये परियेसा, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्याप्याख्यान सिद्ध नामधारक संवादे, श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहण, गुरु परंपरा कथान, नाम द्वादश अध्याय, श्री गुरुदत्तार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 13। श्री गणेशाय नम। नामधारक शिष्यराना, लागे सिद्धांची आचरणा, कर संपुट जोडून जाना, विनवितसे परिसया, प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वतीची दीक्षा घेती, पुढे काय वर्तली स्थिती, आम्हा प्रतिविस्तारावे, ऐकून शिष्याचे वचन, सिद्ध मुनी संतोषोन, मस्तकी हस्त ठेवून, आश्वासित यावेळी, सांगेन एक एक चित्ते, चरित्र गुरुचे विख्याते, उपदेश देऊनी माधवाते, होते क्वचित काळ तेथेची, असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाला महिमा सगुनी, शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती, त्या शिष्यांची नामे सांगता, विस्तार होईल बहुत कथा, प्रख्यात असती नामे सात, सांगेन एक एक चित्ते, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा असे अनिक यती, सदानंद सरस्वती देखा, ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण एक, अपार होते शिष्य अनिक, एकाहून एक श्रेष्ठ पै, त्या शिष्या समवेत,
श्री गुरु निघाले दक्षिणापंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंज नगरासी. भेटी झाली जनक जननी येऊनी लागता ती चरणी. चतुर्वर्ग भाता भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखोन या श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी. आले समस्त भेटीसी पूजा करती परोपकारी. घरोघरी श्री गुरुशी पाचारिती भिक्षेसी. झाले रूपे बहुवसी परोपरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करती अवतार हा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जान. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी. देखोनी जननी तये वेळी माता ठेविती चरण कमळी. सत्य संकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगित या वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळा. विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावे म्हणून आराधिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोदेवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियसा. म्हणून नमिती दोघे जणी विनविता ती कर जोडोनी. उच्चारावे या भवानी जगन्नाथ यतिराया. श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियेसी. पुत्र होय संन्यासी उद्धरतील कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख. त्याचे कुळी उपजता अनिक त्यासी ब्रह्मपद परियेसा. यमाचे दुःख भयाभीत तो हे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेका. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगून तयासी आश्वासित तसे बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्ट शर्वे नांदती. त्याचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेत्र काशी भोनी अंतकाळी परियेसा. त्यांची कन्या असे एक नाम नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी एक विनवितसे परियेसा. विनवितसे परोपकारी स्वामी माते तारी. बुडून जाते भवसागरी संसार माया वेष्टोनी. संसार ताप त्रयासी आपण भीतसे परियेसी. निर्लिप्त करीत गा आम्हासी आपण तपासी जाईन. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु निरोपता ती आपण. स्त्रियांसी पती सेवाचरण ते चितपन परियेसा. उतरावाया पैल पार स्त्रियांसी असे वो भ्रतार. मने करोनी निर्धार भजा पुरुष शिवा समानी. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी. तू जानसी भविष्यभूत ऐसे माते उपदेशित. माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तियासी तुझी वासना असे तपासी. संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लादली धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषांशी विरोध लाविला कल जाना. तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका. गायत्रीसी लाथिले देखा तू सर्वांगी कुष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी. तू ते तजील भरवसी अर्जित तुझे ऐसे ऐसे. ऐकोनी दुःख करी बहुत श्रीकृष्ण श्री गुरु चरणी असे लोळत. मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती एक बाळे क्वचित काळ असाल भळे. अपर वैसे होतीची काळे पती तुझा यती होय. तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव. भोगून शुद्ध देह मग होईल तुझी शुद्धी. नासता तुझा देह जान भेटी होईल आमचे चरण. तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एक पा. भीमा तीर दक्षिण देसी असे तीर्थ पाप विनाशी. तेथे जाय तू भरमवंशी अवस्था तुझ घडल्यावरी. या भूमी वळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ. गंधर्वपूर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध झाला. ऐसे सांगून तियेसी श्री गुरु निघाले दक्षिण देसी. त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव देते. शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्प तुझा आता सांगतसे परियेसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटा मुकुट सर्वेश्वर धरिली होती प्रीतिकर. मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विषेका.
व्रीही पेरिली वृत्ती एका अनुष्ठानाजवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरोनी पिकवती साळी. ऐसे त्याचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळोनी विचार करती आपुले मनी. ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता साकडे गंगा अनिला आपुले चाडे. समस्त आम्हा पुण्य घडे गंगा स्नानी भूमंडळी. ऊर्ध्वरेत मुनीश्वरासी कोटी वर्षे तपस्वी आसी. जे गती होय परियेसी ते स्थान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आनावे यत्ने भूमंडळासी. साकडे घालिता गौतमासी आणि ती गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिली पाव एक दुर्वेची गाय सवत्सक. करोनी पाठविली एक गौतमाची गृही भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नैनी. निवारव्या तक्षणी दर्भ पवित्र सोडले तेची कुश झाले शस्त्र. धेनुसी लागले वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. जन्मांतरीचे दोष गेले तुझा मिळवणी समस्त ऋषीजन. प्रायश्चित्त देते जान गंगा भूमंडळी आन. या विने तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी. प्रसन्न झाला योमकेशी वर्माग म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा. उद्धारावया चराचरा द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाचे विनंतीसी निरोप दिला गंगेसी. घेऊन आला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्याचे. ऐसी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ्य. याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका. ऐसी गौतमी तटकाचा श्री गुरु आपण आचरित. पुढे मागुती लोकानुगार्थ आपण हिंडे परियेसा. तटाक यात्रा करता देक आले श्री गुरु मंजुरिका. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी. देखता झाला श्री गुरुशी मानस मूर्ती जैसी देखे. विस्मित होनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी. स्तोत्र करी बहुवसी अति भक्ती करुनिया. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिदले चरणापुले. ऐसे परी श्री गुरुशी स्तुती करीतो तापसी. संतोष होऊन अतिहर्षी आश्वासिती तया वेळी. म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी. तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी करिसी नृसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात. ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले परियेसी. आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात शिष्य श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत. आला तेथे विप्रेक कुशी व्यथा असे व्यथ. तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याजू पाहे प्राण देखा. पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीत उपवासासी. भोजन केलिया दुःख ऐसे प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार. अन्नासे त्यासी असे वैर जेविता प्राण तेजू पाहे. पूर्व दिवस तया ग्रामी आला सन महानमी. जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले. भोजन केले बहु अन्न बहुत त्याने पोट असे दुखत. गंगा तीर असे लोळत प्राण त्वरित तेजू पाहे. दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्वेजिन शरीर. नको आता संसार पाप रूपे वर्तत. मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणोनी. पोटी पाशान बांधुनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमी भार. केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा. ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत. तव देखिले श्री गुरुनाथ म्हणती बोलावा ब्राह्मणासी. आना त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो का सुखेसी. आत्महत्या महादोषी पुसी कवन कवनाचा. श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी. द्विजवराते काढोनी आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती तयासी प्राण का त्याजुपासी. आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग पाम्मा. विप्र म्हणे गायती राया काय कराल पुसोनिया. उपजोनी जन्म वाया भूमी भार झालो असे. मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्ट तो. साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया. मास श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियसी. औषध असे आम्हा पाशी क्षण एक सांगू तुझ. संशय न धरी आता मनी
भिवू नको अंतकरणी, व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोटभरी. श्री गुरुवचन ऐकोन, स्थिर झाला अंतकरण. माथा ठेवून श्री गुरुचरण, नमन केले तयावेळी. ही तुकिया अवसरी, तया ग्रामीचा अधिकारी. विप्र एक अवधारी, आला गंगा स्नानासी. तव देखिले श्री गुरुसी, येऊन लागला चरणासी. नमन केले भक्तीसी, मनोवाक्य कार्य कर्मे. आश्वासन तयावेळी, पुस्ती गुरु स्तोममोळी. कवन नाम कवन स्थळी, नावास गवंती तयासी. एकोणी श्री गुरुचे वचन, सांग तसे तो ब्राह्मण. गोत्रा पुले कौंडिन्य, आपस्तंभ शाकेसी. नाम मज सायन देव, वासस्थळ आपले कडकंचीस. आलो असे उदरपूर्तीस, सेवा करीतो यवनांची. अधिकारपणे या ग्रामी, वसो संवत्सर एका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी, दर्शन दिदले आम्हासी. कृतार्थ झालो भरवंशी, जन्मांतरीचे दोष गेले. तुझा अनुग्रह होय त्यासी, तरेल या भवार्णवासी. अप्रयत्नी आम्हासी, दर्शन दिदले स्वामिया. गंगा देखताची पापे जाती, चंद्र दर्शने तापनासती. कल्पतरूची ऐसी गती, चैन्या वेगळा करी जाण. तैसे नवती तुमचे दर्शन गुण, पाप ताप दैन्य हरण. देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फल पावलो. ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी. जगद्गुरु आश्वासुनी, निरोप देती तयावेळी. श्री गुरु म्हणती तयासी, आमुचे वाक्य परियेसी. जठर व्यथा ब्राह्मणासी, प्राणत्याग करीतसे. उपशमन याचे व्याधीसी, सांगो औषध तोमासी. तेवोनी आपले मंदिरासी, भोजन करवे मिष्टान्न. अन्न जेविता याची व्यथा, व्याधी न राहे सर्वता. घेऊन जावे त्वरिता, शुदाकांत विप्रसे. एकोणी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून. प्राणत्याग करिता भोजन, या ब्राह्मणासी होतसे. जेविला कालमास एका, त्याने प्राण जातो एका. अन्न देता आम्हासी देखा, ब्रह्महत्या घडेल त्वरित. श्री गुरु म्हणती सायन देवासी, आम्ही औषध देतो यासी. अपुपादी माशांनासी, श्रीर मिश्रित परामन्न. अन्न जेविता त्वत्तरेसी, व्याधी जाईल परियेसी. संशय न धरी तू मानसी, त्वरित न्यावे ग्रासी. अंगीकारुणी तयावेळी, माता ठेवी चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी, यावे स्वामी भिक्षेसी. स्वीकारुणी श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे एकमात, नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो ते वेळी, समवेत शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्रजवळी, श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याची घरी, पूजा केली परोपकारी. पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियेसा. पूजा करती श्री गुरुसी, षोडशोपचारी परियेसी. तेनेची रीती आम्हासी, शिष्या सकळिका वंदिले. श्री गुरु पूजा विधान, विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण, एकेकासी पृथक पृथक. चित्रासन श्री गुरुसी, तेनेची परी सकळिकांसी. मंडळाचरण विधीसी, करीती पुष्पगंधाक्षदा. षोडोपचार विधीसी, पंचामृतादि परियेसी. रुद्रसूक्त मंत्रेसी, चरणस्थविले तवेळी. श्री गुरुचरणी जती हर्षी, पूजा करीती षोडशी. तया विप्रा ज्ञान कैसे, चरण तीर्थ धरिता झाला. अक्षयवाने आरती, श्री गुरुशी ओवाळीती. मंत्रघोष अतिभक्ती, पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी, नमन करी प्रीती करी. पतिव्रता असे नारी, पूजा करीती उभय वर्ग. ऐसे परी श्री गुरुसी, पूजा केली परियेसी. तेनेची विधी विशिष्याशी, आम्हा समस्तासी वंदिले. संतोषिनी श्री गुरुमूर्ती, वर देती अतिप्रीती. तुझी संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंशोवंशी. ऐसी बोलून तुझ्यासी, आशीर्वचन देती अतिहर्षी. नमन करून श्री गुरुशी, ठाय पातले ते वेळी. नाना परीचे पक्वान्न, अपूर्वादित अमाशान्न. अष्टविध परमान्न, शर्करा सहित निवेदले. शाक पाक नाना परी, वाढता ती सविस्तारी. भोजन करती प्रीती करी, श्री गुरुमूर्ती परियेसा. जठर वेतेच्या ब्राह्मणे, भोजन केले परिपूर्णे. व्याधी केली तक्षणे, श्री गुरुच्या कृपादृष्टीने. ऐसे परी श्री गुरुनाथे, भोजन केले शिष्यासहिते. आनंद झाला बहुत तेथे, विस्मय करती सकळजन. आश्चर्य करती सकळजन, द्विजासी वैरी होते अन्न. औषध झाले तेचे अन्न, व्याधी गेली म्हणताची. जे ऐकती भक्तीने, व्याधी नसते त्याची भुवना. अखिल सौख्य भोवती पावती जाना, सत्य सत्य पुनम सत्य. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो.
श्री नृसिंह सरस्वती आख्यानम सिद्धनामधारक संवादे करंजनगराभिगमनम तथा विप्रोदर व्यथानिरसनम नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.